पुण्यातील बेबेवाडीतील भोंदूबाबाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। अंगात देव येतो असं सांगत आणि चाकूचा धाक दाखवत हा अत्याचार करण्यात आलाय। घरात कोणी नसल्याची संधी साधून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। महिलेच्या तक्रारीवरून बेबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। महिलेच्या तक्रारीवरून या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बेबेवाडी मधील हा संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत जोडलेत। बालाजी, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा तर दाखल झालाय, मात्र अशा प्रकारचे प्रकार महाराष्ट्रात अनेक वेळा घडलेत, मात्र पुण्यात हा प्रकार घडलाय। भोंदूबाबाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? या महिलेच्या घरी काहीतरी धार्मिक कार्यक्रम असताना हा भोंदूबाबा गेला होता आणि माझ्या अंगात येते असं दाखवून चाकूचा धाक दाखवला आणि त्या महिलेवर बलात्कार केलेला आहे। त्यामुळे अशा घटना सातत्याने घडतायत। त्यामुळे आपल्या घरात कोण येते यावर सुद्धा आता लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पुण्यात सातत्याने अशा प्रकारचे जे क्राईम आहेत ते वाढताना पाहायला मिळतात आणि पुणे पोलीस यावर कडक कारवाई करणार का असा प्रश्न आहे। कारण शहरात अनेक भागामध्ये असे भोंदूबाबा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या सगळ्यावरती काय कारवाई पोलीस करणार याचा आता तपास झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।